आज आपण अशीच रानभाजीची रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे आबाईच्या शेंगाची भाजी. आबाईच्या शेंगा ह्या गुलमोहराच्या शेंगासारख्याच असतात, तशाच दिसतात. ह्या घेवड्याच्या शेंगासारखा प्रकार आहे. याला काही भागामध्ये आबाईच्या शेंगा म्हणतात, काही भागामध्ये पाठडीच्या शेंगा पण म्हणतात. तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी ते 5 ते 6 आबाईच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या गावाकडून आणलेल्या होत्या आणि छान कवळ्या आहेत. आणून मला 4-5 दिवस झालेले होती. चला म्हटलं तुम्हाला शेअर करूया याची भाजी. मी ते शेंग घेतली, मधोमध तिला कापून घेतलं आणि त्याच्या बाजूबाजूच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहे. नाहीतर त्या दाताखाली येतात आणि दातामध्ये अडकू शकते. त्यामुळे तिची बाजूबाजूची अशी शीर काढून घ्यायची आहे आणि या पद्धतीने मी इथे मध्यम साईजच्या अशा कापून घेणार आहे. ही भाजी कोणी कोरडी करतं, पण मी तुम्हाला ही भाजी रस्स्यामध्ये दाखवणार आहे. सर्व शेंगा मी इथे छान अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहे. त्याच्या शिरा पण काढून घेतलेल्या आहेत. एका ताटामध्ये टाकून घेतल्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. सुरुवातीला ह्या जरी शेतातल्या आहे तरी त्या धुवून घ्यायच्या आहे. मी ते गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. पाणी छान गरम झालेलं आहे. ह्या शेंगा आपल्याला आधी शिजून घ्यायच्या आहे. गरम पाण्यामध्ये मी सर्व शेंगा टाकून घेतल्या. थोडंसं मीठ टाकायचं, थोडं हलवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि याला 7 ते 8 मिनिट छान वाफवून घ्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटांनी बघू शकता. चेक करूया आपण. छान शिजलेले आहे. कवळ्या होत्या ना तर लगेचच शिजतात. आपल्याला या शेंगामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. मी इथे एका चाळणीवर टाकून याचं पाणी छान मी निथरून घेणार आहे. थंड्या पण होतात तोपर्यंत. गॅसवर आता इथे पॅन ठेवलेला आहे. मी इथं तवा ठेवला. उभा चिरलेला एक कांदा टाकला. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. फुल गॅस केला तरीही चालतो. फुल गॅसवर आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तेल टाकून भाजलं ना पटकन भाजला जातो. नाहीतर तुम्ही संपूर्ण मोठा कांदा घ्यायचा, फोडायचा आणि जाळीवर हा भाजून घेतला तरीही चालतो. 7 ते 8 मिनिटांनी बघू शकता कांदा आपला छान लाल भाजलेला आहे. लाल होईपर्यंत छान भाजायचा आहे तो, म्हणजे भाजीलाही छान कलर येतो. त्यामध्येच मी इथे थोडंसं खोबरं उभं चिरून घेतलेलं तेही टाकलं. कांद्यामध्येच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे छान लाल होईपर्यंत. खोबरं छान लाल भाजायचं, म्हणजे खवट असं त्याची टेस्ट येत नाही. खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, 1 इंच दालचिनी आणि 1-2 लवंग, 1-2 मिरी आणि 1 चमचाभर मी इथे धने वापरलेले आहेत. छान भाजून घ्यायचे आहे. मध्यम आचेवर आपल्याला संपूर्ण एकत्र हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तीळ आवर्जून टाका, छान टेस्ट येते. छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मध्यम आचेवर. ही भाजी रस्स्यामध्ये छान लागते. छान बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागते. मसाला आपला छान भाजलेला आहे. आपण एका ताटामध्ये ते काढून घेणार आहोत. सर्व मसाला मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि 2 चमचे इतके शेंगदाणे घेतले. तेही त्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे लाल होईपर्यंत. अगदी मध्यम आचेवर ते भाजायचे आहेत, म्हणजे ते भाजीलाही छान चव येते. खवटी वास येत नाही, खवटी टेस्ट लागत नाही. शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे. त्यामध्ये लसूण, थोडंसं आलं आणि कोथिंबीर टाकून घेतली. तीही छान भाजून घ्यायची आहे. लसूण आणि आलं आणि कोथिंबीर त्यामध्ये छान भाजून घेतली ना, भाजीला मस्त अशी चव येते आणि तर्री पण छान येते. 1-2 मिनटं लागतात, मस्त भाजल्या जाते. कोणी यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरतं, फुटाण्याची डाळ वापरतं, कोणी फुटाणेही वापरतं. पण मी ते शेंगदाणे वापरलेले आहेत. शेंगदाण्यामुळे छान भाजीला चव येते. शेंगदाणे आणि कोथिंबीर आपली छान भाजून झालेली आहे. तीही त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे. थंड होऊ द्यायचं आहे संपूर्ण आपल्याला मसाला. इथे मिक्सरचं भांडं घेतलं मोठं. थंड झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा, झाकण लावायचं आणि मिक्सरला आधी कोरडं फिरवायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकून
असं बारीक वाटून घ्यायचं. ह्या पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे. शेंगाही आपल्या छान थंड झालेल्या आहे, पाणी छान निथरलेलं आहे. तरी आपण ह्या शेंगा निथरून घेणार आहोत, अशा पिळून घ्यायच्या आहेत. मी तर सर्व शेंगा निथरून घेतल्या, पिळून घेतलेल्या आहे. गॅसवर आता कढाई ठेवली, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यावर गरम मसाला टाकला, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली आणि छान आपल्याला ही तळून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे, कारण मसाले करपू शकतात, त्यामुळे अगदी कमी ठेवला. आणि आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. याला 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचा, म्हणजे भाजीलाही छान तर्री येते आणि मस्त भाजी तयार होते. एकसारखं हलवत मी इथे मसाला छान परतून घेणार आहे. 4 ते 5 मिनिटांनी बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. जेवढा तुम्ही मसाला छान परतून घ्याल तेवढी भाजी छान लागते. आपण ज्या उकडून घेतलेल्या आवाईच्या शेंगा आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहेत. सर्व शेंगा मी ह्यामध्ये टाकून घेतल्या आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. भाजीला मी इथे गरम पाणी वापरणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये पाणी टाकून घेतलं. गरम पाणीच टाकलेलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीला छान चव येते आणि छान तर्री पण येते. जेवढे पाहिजे तेवढं मी इथे ह्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे. ही भाजी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते. एकसारखं हलवून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर आपल्याला याला छान उकळी आणायची आहे. मध्यम आचेवर मी इथे छान भाजीला उकळी आणलेली आहे. बघू शकता मस्त भाजी आबाईच्या शेंगाची रानभाजी तयार झालेली आहे. ही भाजी खायला खूप छान आहे आणि आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर आहे. अशा शेंगाची भाजी आता जास्त करून बघायला मिळत नाही. तुम्हाला जर मिळाली तर नक्की तयार करून बघा. अशा पद्धतीने मस्त तर्री आलेली आहे. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. मस्त कांदा आणि लिंबू पिळून छान ताव मारायचा. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अशा पद्धतीने आबाईच्या शेंगाची भाजी नक्की तयार करून बघा. या आबाईच्या शेंगा पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिळतात. तुम्हाला जर ह्या आबाईच्या शेंगा मिळाल्या ना, नक्की अशा ट्राय करून बघा. मस्त अशी झणझणीत चवदार आबाईच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.